नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। राहुरीच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत काम करणार अक्षय कर्डिले। राहुरी शहराच्या विकासासाठी आजपासून नवी सुरुवात करत असून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहुरीसाठी काम करत राहीन एवढा शब्द देतो असे प्रतिपादन भाजप महायुतीचे उमेदवार युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी केले। राहुरी येथील श्री बुवा सिद्धदेव महाराजांच्या आरतीनिमित्त गुरुवारी दिनांक 16 रात्री आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। राहुरी शहराचे मालक मानल्या जाणाऱ्या श्री बुवा सिद्धदेव महाराज यांच्या समाधीस्थळी धार्मिक वातावरणात आरतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अक्षय कर्डिले यांनी पायी चालत येऊन समाधीचे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांच्या हस्ते मनोभावे आरती संपन्न झाली। आरतीनंतर त्यांनी प्रसादाचा लाभ घेत भाविकांशी संवाद साधला। यावेळी उपस्थित महिलांनी परिसरातील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या। त्यावर मी तुमच्या घरातील मुलगा आहे असे समजून सर्व समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहीन असा विश्वास त्यांनी महिलांना दिला। समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन असेही त्यांनी स्पष्ट केले। पुढे बोलताना कर्डिले म्हणाले, बुवा सिद्धदेव महाराजांच्या आशीर्वादानेच माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात होत आहे। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबही प्रत्येक महत्वाच्या कार्याची सुरुवात महाराजांचे दर्शन घेऊनच करत असतात। त्याच परंपरेनुसार मीही आज आशीर्वाद घेऊन राजकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे। महाराजांप्रती माझी श्रद्धा आणि भावनिक नाते असल्याने मी नेहमी येथे येत असतो। त्यांच्या कृपेने राहुरीतील कोणालाही अन्याय सहन करावा लागू देणार नाही। प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभा राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली। या आरती कार्यक्रमाला महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती। तसेच पुरुष भाविक आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रतिनिधी महेश कांबळे। आज राहुरीचे मालक बुवासिद्ध बाबा यांच्या आरतीचा मान आज मला दिलेला आहे। मी सर्व नाथ भक्तांचे ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज आपण सर्वांनी मला आरतीसाठी निमंत्रित केलं। बुवासिद्ध बाबा म्हणजे आपल्या राहुरीचे मालक। राहुरीची सुरुवातच त्यांच्या आशीर्वादाने होती। आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊनच राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या राहुरी मतदारसंघामध्ये काम करत होते। आज मी या राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊनच मी वाटचाल सुरू केली आहे। त्यांचा आशीर्वाद आपल्या राहुरीवरती आहे आणि मला त्यांच्या विशेष श्रद्धा आहे, भावना आहे। म्हणून आज खरं म्हणजे मी आरतीसाठी सतत येत असतो आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळावा अशी मी बुवासिद्ध बाबांच्या चरणी प्रार्थना करतो। भविष्याच्या वाटचालीमध्ये आपल्या राहुरी शहराचं, तालुक्याचं, मतदारसंघाचं कुठलाही प्रश्न, कुठलीही अडचण, कुठलीही कोणाला समस्या आमच्या महिलांना, माता भगिनींना किंवा तरुणांना आली, 100% मी बुवासिद्ध बाबा यांच्या समोर उभा आहे। त्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये एकही अडचण कोणाला येऊन देणार नाही। 100% आता माझ्यावरती जनता विश्वास टाकते, तर त्याच विश्वासावरती उतरून मी भविष्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काम करणार। ज्याला जिथं अडचण येईल त्यासाठी खंबीरपणे उभा राहणार आणि अन्यायाच्या विरोधात न्याय प्रत्येकाला मिळवून देण्यासाठी माझं पूर्णपणे पाठबळ असणार। 100% विश्वास हाच देतो की मी आज राहुरी शहरामध्ये सुरुवात करत आहे। माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी राहुरीसाठी काम करत राहीन एवढा विश्वास करतो। आपल्या सर्वांच्या वतीने बुवासिद्ध बाबा यांचा आशीर्वाद घेऊन आता मी भविष्याची वाटचाल करतोय। सर्वांना मनापासून आभार की आपण माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहात। तसे साहेबांसोबत तुम्ही उभा होते त्याबद्दल ऋणी आहे। भविष्याच्या वाटचालीसाठी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय श्रीराम। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन।
विविधतेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.